घातांकांचे नियम भाग 1 रूल्स ऑफ एक्सपोनंट्स पार्ट 1. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लॉटरीबद्दल ऐकलं आहे का? कल्पना करा की तुम्ही लॉटरी जिंकला आहात. तुम्हाला बक्षिसाचे 2 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 5 कोटी रुपये आणि दुसरा 30 दिवसांपर्यंत दररोज दुप्पट होईल असा 1 रुपया. म्हणजे पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 4 रुपये, त्यानंतर 8, असेच पुढचे 30 दिवस. तुम्ही कोणतं बक्षीस निवडाल? बहुतेक जण 5 कोटी रुपयांचा पर्याय निवडतील. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दुसऱ्या पर्यायात 5 कोटींपेक्षा खूपच मोठे बक्षीस मिळेल. ते कसं? पहिल्या दिवशी 1 रुपया, मग 2 रुपये, मग 4, मग 8 रुपये आणि आणखी असंच पुढे. 30व्या दिवशी ही रक्कम 53,68,70,912 रुपये होईल. आश्चर्य वाटलं का? हीच तर घातांकाची जादू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घातांक म्हणजे काय? हा तक्ता काळजीपूर्वक पहा. तुम्ही यापूर्वी असे आकडे कधी पाहिले होते का? तक्त्याच्या वर लिहिलेले 1, 2, 3, 4 आकडे काय दर्शवतात? 2च्या वर लिहिलेला 1 हा अंक हे दाखवतो की 2 फक्त एकदाच आहे. तर 2च्या वर लिहिलेल्या 2चा अर्थ आहे की 2चा 2दा गुणाकार केला जात आहे. 2च्या वर लिहिलेल्या 3चा अर्थ आहे 2 गुणिले 2 गुणिले 2. यावरून आपण असं म्हणू शकतो की 2च्या वर जी संख्या लिहिली आहे तेवढ्या वेळा 2ला गुणावे लागेल. याप्रमाणे 30व्या दिवशी आपल्याकडे 2चा 29वा घात म्हणजे 2चा 29 वेळा गुणाकार केलेला आहे. म्हणून इतकी मोठी रक्कम झाली. आता सांगा, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की 7ला 3 वेळा गुणले जाईल आणि ए 4 वेळा गुणला जाईल. यात खाली लिहिलेल्या संख्यांना पाया म्हणतात आणि वर लिहिलेल्या संख्यांना घात किंवा घातांक म्हणतात. त्यांना 7चा 3रा घात आणि एचा 4था घात असं वाचन केलं जातं. या संख्यांना एक्सपोनंट्स किंवा घातांक असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर घातांक ही अशी संख्या आहे जी दिलेल्या मूळ संख्येचा स्वतःशी किती वेळा गुणाकार करायचा आहे हे आपल्याला सांगते. घातांकाची गणितं सोडवताना ती सोपी करण्यासाठी काही नियम आहेत. चला हे नियम शिकू. एचा 6वा घात गुणिले एचा 3रा घात असा प्रश्न असेल तर तुम्ही कसा सोडवाल? एचा 6वा घात म्हणजे एला एने 6 वेळा गुणणे. त्याचप्रमाणे एचा 3रा घात म्हणजे एला एने 3 वेळा गुणणे. याचाच अर्थ असा की एला एकूण 9 वेळा स्वतःशीच गुणले जात आहे. यालाच एचा 9वा घात असंही लिहिता येईल. इथे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की प्रश्नात दिलेल्या 6 आणि 3 या घातांकाची बेरीज केल्यास आपल्याला 9 ही संख्या मिळते. म्हणजेच समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना त्यांची बेरीज होते. एचा m घात गुणिले एचा n घात बरोबर एचा m अधिक n घात. हा आपला पहिला नियम आहे. दुसरा नियम सांगतो की समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करताना त्यांची वजाबाकी केली जाते. म्हणजेच एचा m घात भागिले एचा n घात बरोबर एचा m वजा n घात. चला या नियमांचा वापर करून काही उदाहरणे सोडवूया. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की गुणाकार किंवा भागाकार करताना केवळ समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचीच बेरीज किंवा वजाबाकी होते. इथे 5चा घातांक 0 याचा अर्थ काय आहे? 5चा घातांक 3ला 5चा घातांक 3 ने भागल्यास आपल्याला 1 हे उत्तर मिळते.
याचा अर्थ असा की 5चा घातांक 0 बरोबर 1. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असल्यास त्याचे उत्तर 1 येते. हा आपला तिसरा नियम आहे. या तक्त्यात पहिल्या दिवशी 2चा घातांक 0 म्हणजे 1 होता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घातांकांचे 3 नियम शिकलो. इतर 4 नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.